नमस्कार. आज श्रावण वद्य द्वादशी. संत सेना महाराज यांची पुण्यतिथी. नित्यकर्म कसं करावं आणि त्या कर्मात स्वतःला बुडवून घेत नामस्मरणात रत कसं राहावं याची शिकवण देणारे थोर संत सेना महाराज. आपल्याला वाटतं की संत सेना महाराज हे मध्य प्रदेशातील. शक्यच नाही, कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि आमचे सेना महाराजसुद्धा मूळचे महाराष्ट्रातलेच. पण व्यवसायानिमित्त त्यांच्या पूर्वीच्या काही पिढ्या जाऊन बांधवगडला स्थित झाल्या होत्या आणि राजदरबारी राजाचे सेवक म्हणून ते काम करत होते. अशा या उच्चभ्रू संस्कृतीत वाढलेले सेना महाराज घरी वंश परंपरेनं आलेला व्यवसाय आणि त्याप्रमाणेच वंश परंपरेनं आलेली तल्लख बुद्धी, ह्या दोन्हीही देणग्या त्यांना मिळाल्या होत्या. त्यांचे वडील रामानंद महाराजांचे शिष्य, त्यामुळं रामानंद महाराजांचा सहवास त्यांच्या कुटुंबाला बालपणापासूनच लाभला होता. सेनासुद्धा आपल्या वडिलांच्या समवेत रामानंद स्वामींच्या बरोबर गोष्टी ऐकण्यात दंग होत असत. आणि खरंच हीच सद्गुरू कृपा केवळ. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, त्यावेळा विठ्ठले कृपा केली. त्याचप्रमाणे या लहान सेनांच्यावर सुद्धा रामानंद स्वामींनी कृपा केली, त्यांना अनुग्रह दिला. अहो, त्या परिस्पर्श झाल्यानंतर त्यांच्या शरीराचा कण कण परमेश्वर रूपाचं तेज अनुभवत होता आणि या तेजात रममाण करणारी साधनेत सेना महाराज रंगून जात असत. बालवयातच आपल्या मुलाला साधनेचं वेड लागलंय, नामाचं वेड लागलंय, हे बघून आई वडिलांनाही खूप कौतुक वाटायचं. राजाच्या मुलाबरोबर खेळताना, कारण सहवास जो मिळतो तो सुद्धा संगतीनं मिळतो आणि सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, या श्लोकाप्रमाणेच सेना महाराजांना लहानपणापासूनच राज दरबारातले वेगवेगळे विषय ऐकायला मिळत होते. कारण राजाच्या मुलाबरोबर त्यांची अतिशय घट्ट मैत्री झाली होती. निरनिराळ्या विषयांवरची चर्चा ऐकणं, तिथे चालणारे पूजापाठ त्यामध्ये भाग घेणं आणि कानाला गोड वाटणारं संगीत ऐकणं, हे छंद आपोआप सेनांच्यावर जडत गेले आणि त्या छंदात रमण्यात त्यांना आनंद वाटू लागला. त्यांची बुद्धी आणि त्यांचा तो आनंद छंद बघूनसुद्धा तिथल्या राजांनी आपल्या मुलाप्रमाणे त्यांना सर्व शिक्षण देण्याची व्यवस्था केली. राज दरबारात काय होणे, तसंच संतांच्या दरबारी काय होणे. एकदा सद्गुरूंना शरण गेलं की सद्गुरू पुढची सोय आपोआप करत असतात, कारण त्यांना आपल्या परंपरेची पताका खांद्यावर घेऊन जाणारा खंदा समर्थक हवा असतो, खंदा शिष्य हवा असतो की तो चौराष्ट्री आपली कीर्ती पसरवेल. आणि तेच कार्य सेनांनी अविरत केलं. रामानंद स्वामींचे झालेले संस्कार, त्यामुळंच ते बालवयातच अभंग रचना करू लागले. रामाच्या मूर्तीमध्ये
तल्लीन होत असत आणि रामातच विठ्ठल पाहण्यात त्यांना आनंद होत असे. त्यावेळच्या रीतीनुसार लवकरच सेनांचा विवाह झाला. त्यांचे वडील त्यांना परोपरी सांगत होते, बरं का रे, तू महाराष्ट्रात जा, पंढरपूरला जा, तिथं भगवंत विठ्ठलाचं दर्शन घे आणि त्याचबरोबर विठ्ठलपंत कुलकर्णी नावाचा माझा मित्र आहे, तो आळंदीला राहतो आणि त्याची 4 गुणी मुलं आहेत, त्यांनाही तू भेट बरं, तुला खूप आनंद होईल. आणि बरं का सेना, अशा चैतन्याचं झाड असलेल्या लोकांच्या सहवासात राहिलो की आपण सुद्धा चैतन्य रूप होऊन जातो. वडिलांचा हा अनमोल सल्ला त्यांनी नेहमी लक्षात ठेवला होता. सेना आपल्या कर्तव्य कर्मामध्ये दंग होते. एकदा असेच त्यांच्याकडं काही साधू संत आले आणि त्यांची सेवा करण्यात त्यांना खूप वेळ लागला आणि ते राजाच्या दरबारी आपली सेवा देण्यासाठी, म्हणजे राजाची हजामत करण्यासाठी, राजाला तेल लावून चोळून आंघोळ घालण्यासाठी ते वेळेत जाऊ शकले नाहीत. पण तो सर्वस्व आहे, तो जाणतो. साक्षात भगवंतानं सेनाचं रूप घेतलं आणि भगवंतच राज दरबारामध्ये गेला. त्या राजाला सुद्धा जाणवत होतं की आज आपल्याला होणारं मालिश अतिशय मुलायम हातानं होतंय. ते सेनाचं खूप कौतुक करत होते आणि त्या भगवंताच्या स्पर्शानं त्या राजाच्या अंगावर असलेला कोडसुद्धा क्षणात नाहीसा झाला होता. सेना मात्र दारी आलेल्या संतांना सेवा देण्यात व्यतीत होते, पण भगवंत सेनाचं रूप घेऊन सेनांचं कर्तव्य करत होता. हे जेव्हा सेनांना समजलं तेव्हा सेनानी जमिनीवर साष्टांग दंडवत घातला भगवंताला आणि सांगितलं, किती कष्टसी माझ्यासाठी. अरे, तू माझ्यासाठी भगवंता कष्टलास. आता माझं कार्य इथलं संपलंय आणि मी सद्गुरूंना दिलेल्या वचनाप्रमाणे माझं कार्य करण्यासाठी भारत भ्रमण करणार आहे. तेव्हा त्यांना वडिलांचे शब्द आठवले की तू महाराष्ट्रात जा. सेना महाराज सर्वांचा निरोप घेतला बांधवगडचा. आपल्या पत्नीची, आपल्या मुलाची सगळी आर्थिक व्यवस्था करून ठेवली, कारण आपण नसताना त्यांना कुठलाही भार पडू नये, त्यांना कष्ट होऊ नयेत. संसारी माणसानं कसं वागावं यासाठी सेना महाराजांचं चरित्र आहे. सगळी घरातली व्यवस्था करून ठेवून सेना महाराज महाराष्ट्राच्या दिशेनं प्रस्थान करते झाले. पंढरपुरात आले. भगवंताला पाहताच तहान भूक हरपून गेले. काय सांगावी त्या भगवंताच्या रूपाची कथा. अनेक संतांनी त्याचं वर्णन केले. त्याच वेळी सखा सोबती जिवलगा बंधू सारखे नामदेव महाराजांची त्यांची भेट झाली. नामदेव महाराजांनी कौतुकानं सेनांना आपल्या घरी नेलं आणि मित्रांच्या गप्पा सुरू झाल्या. गप्पा करता करता ज्ञानेश्वर माऊलींची आठवण निघाली. ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली आहे असं कळताच सेना महाराज धाय फोडून रडले हो. न भेटलेल्या मित्राबद्दल इतका कळवळा, मग भेटलेल्या भक्ताबद्दल, भेटलेल्या मित्राबद्दल किती कळवळा त्यांच्या मनामध्ये असेल. सेनानी संपूर्ण महाराष्ट्र भ्रमण केलं. अनेक ग्रंथ रचना केल्या. त्यामध्ये आळंदी महात्म्य, त्र्यंबक महात्म्य,
सासवड महात्म्य अशा ग्रंथांची रचना केली, अभंगांची रचना केली. भारतभर प्रवास केला. सेना महाराजांची लिहिलेली कवनं ग्रंथ गुरु साहेबांच्या पोथीमध्ये सुद्धा आहेत, त्या ग्रंथामध्ये सुद्धा आहेत. त्रैलोक्यात वावरणारे, त्रैलोक्याच्या अधिपतीशी सहवास ठेवणारे आणि गुरूंच्या निष्ठेला पात्र ठरणारे सेना महाराज आपलं सर्व कर्तव्य संपवून पुन्हा बांधवगडला आले. जो चैतन्याचा स्रोत असतो तो चैतन्यातच विलीन होतो. आपली सुना, नातवंड, परिवार बघून सेना आनंदित झाले आणि त्यांनी ठरवलं होतं आपलं या पृथ्वीवरचं कार्य आता संपलंय. आणि त्यांनी भगवंताला प्रार्थना केली, भगवंता मला चरणाशी घे. तो दिवस होता श्रावण वद्य द्वादशी. काय त्या दिवसाचं वर्णन करावं. अक्षरशः तो चतुरानंद, तो चतुर्भुज परमेश्वर आपल्या लेकाला न्यायसाठी पत्नीसह हजर होता. गरुड स्वतः विमान झाला होता आणि सेनांना घेऊन जाण्यासाठी भगवंतानं हा मुहूर्त काढला होता. सेनानी सुद्धा आपल्या अभंगामध्ये या द्वादशीचं खूप वर्णन केलंय. त्या श्रावण वद्य द्वादशीला अजरामर करणारे आमचे सेना महाराज आपल्याला काय शिकवतात की हा संसार कर्तव्य कर्म करण्यासाठी आहे, हा संसार आत्मउन्नतीसाठी आहे आणि हा संसारच आपल्याला मोक्षापर्यंत घेऊन जाणार आहे. जे जे मनी ठरवले ते कृतार्थपणे करणं आणि भगवंताचरणी लीन होणं, आपलं कर्तव्य कर्म कधी न सोडणं, आपल्या आई वडिलांची सेवा करणं तीच परमेश्वराला पावते. आलेल्या अतिथींची सेवा करणं त्यासाठी भगवंत जागतो आणि आपण मात्र कर्तव्य कर्म करत करत श्वासागणित परमेश्वराचं नाव घेणं, चिंतन करणं आणि अंती मोक्षपदी पोचणं. हा सेना महाराजांनी दिलेला धडा गिरवायचा आपण सर्वांनी प्रयत्न करूया. आपण कर्तव्य कर्मामध्ये रत राहूया, आनंदानं संसार करूया आणि कृतार्थ जीवन जगूया. हेच या दिवशी सांगून मी संत सेना महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन करतो. पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, संत सेना महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.